न्यूज केंद्र चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा। तळोजा MIDC येथे TMA तर्फे वॉकथॉनचे आयोजन। राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह दरवर्षीप्रमाणे 4 मार्च ते 11 मार्च 2025 दरम्यान साजरा केला जातो। या निमित्ताने तळोजा मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन TMA तर्फे डिश रायगड आणि मार्क ग्रुप फॉर इंडस्ट्रीज यांच्या संयुक्त विद्यमाने 5 मार्च 2025 रोजी सकाळी 9 वाजता तळोजा MIDC येथे वॉकथॉन सुरक्षा जनजागृती रॅलीचे सुंदर आयोजन करण्यात आले होते। TMA अध्यक्ष शेखर शृंगारे यांच्या वॉकथॉनची थीम सुरक्षा आणि कल्याण हे विकसित भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत। वॉकथॉनची सुरुवात पंचमहाल जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लिमिटेड अमूल फॅक्टरी प्लॉट क्रमांक 6 तळोजा MIDC येथून झाली आणि वॉकथॉन TMA इमारतीसमोर समाप्त झाली। त्यानंतर समारोप सोहळा व बक्षीस वितरण कार्यक्रम TMA इमारतीत मोठ्या उत्साहात प्रेरणा देणारा ठरला। वॉकथॉन दरम्यान वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन, घोषवाक्य, सूचनादर्शक पोस्टर, निबंध अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या। सहभागी कर्मचारी, सदस्य, उद्योगांनी सुरक्षा विषयावर घोषवाक्य व पोस्टर्स तयार करून वॉकथॉनमध्ये सहभागी होताना ते दर्शवले। या स्पर्धेमध्ये विजेत्यांना परीक्षकांद्वारे भेटवस्तू व प्रमाणपत्र देण्यात आले। TMA तर्फे सर्व सदस्य, उद्योग, सुरक्षा अधिकारी, कर्मचारी व नागरिक या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। दिल में ना सही तेरे दिल में सही, पर आग कहीं ना कहीं तो जलनी चाहिए। ओकेजनली नसून हॅबिच्युअली असल्या पाहिजे। पुतळे बांधून खरंच प्रेरणा मिळते का आणि सवयीचे झाल्यानंतर नजर तरी वळते का? आपल्या सुरक्षा संदर्भात सुरक्षा सप्ताहामध्ये ज्या ज्या काही चांगल्या गोष्टी झाल्या त्या कमीत कमी वर्षभर आपण सर्वांनी लक्षात ठेवून पुढे चालावं। त्यानिमित्त TMA आणि मार्क यांच्या सहयोगाने आपण खूप छान अशी रॅली अरेंज केलेली आहे। रॅलीमध्ये सर्व ऑर्गनायझेशन फॅक्टरी यांच्याकडून भरभरीत प्रतिसाद पण आलाय। कार्यक्रमाची सांगता घेताना खूप छान असा अभंग आणि स्किटही आपल्या सहकाऱ्यांनी सादर केलेला आहे। पोलीस निरीक्षक साहेबांनी सुद्धा त्यांचं कौतुक केले की हा मेसेज आपण स्वतःपुरता मर्यादित न ठेवता आपल्या सहकाऱ्यांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे, तरच ही चेन फॉलो होईल। कार्यक्रमाला ज्यांनी ज्यांनी हातभार लावला, अमूलचे इथे आहेत, त्यांनी सुद्धा एका क्षणाचाही विलंब न देता आपल्याला सहकार्य केलं, जागा उपलब्ध करून दिलेली आहे। TMAने हा हॉल आणि सर्व व्यवस्था केली। मार्क मेंबरचं सगळं सहकार्य त्याच्या नियोजनामध्ये होतं। या सर्वांचे मी आभार मानतो डिस्टर्फे आणि माझे सहकारी गोराणे साहेब यांनी सुद्धा वेळोवेळी ज्या आवश्यक सूचना होत्या तेही केलेल्या आहेत आणि आम्ही सुरक्षेसाठी आवश्यक असे बाकीच्या प्रयत्नांना सुद्धा आम्ही पाठबळ देत राहू असं मी सांगू इच्छितो। तर ह्या वर्षी सेफ्टी वीक आम्ही अमूलपासून चालू केला होता 2 किलोमीटर आणि TMAच्या ऑफिसकडे त्याचं संपन्न केलं होतं। 1000 वर्कर आणि स्टाफ यावर्षी होते की सेफ्टी पोस्टर पण आम्ही हे ठेवले होते, सेफ्टी स्लोगन ठेवले होते, त्यांना पण प्राईज दिलं होतं पारितोषिक। प्लस आम्ही एक सेफ्टी स्किट पण केला होता 2 दिवसाआधी, त्या कंपनीला पण आम्ही पारितोषिक दिलं होतं। ही अपेक्षा आहे की इकडचं फायर ब्रिगेड आणखीन थोडं चांगलं बनवावं, त्यांच्याकडे व्यवस्था तेवढी फायर हँडल करण्याची क्षमता अजून वाढवावी लागेल सर। पण केंद्र आणि औद्योगिक धोरणांमध्ये बॉयलर इन्स्पेक्टर म्हणून असा एक निरीक्षक नेमला जातो, त्याच्यावर निकष नेमली जातात, नियम नेमले जातात। पण साहेब, रिएक्टर या पॉलिसीमध्ये जो शक्यतो अनेक औद्योगिक वसाहतीमध्ये रिएक्टर हा असतोच, या रिएक्टरवर कुठली पॉलिसी नाही, कुठला देखरेख नाही, कुठला इन्स्पेक्शन नाही, यावर आपण कसं पाहता आणि काय सांगाल आपण एक उद्योजक म्हणून? चांगलं तुम्ही छान हे केलं की आमच्या याच्यात आणलं की रिएक्टर पॉलिसी नाही, तर ही आम्ही फॉलोअप करू, देशभरभरही फॉलोअप करू आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आपला महाराष्ट्रबरोबर फॉलोअप करू की रिएक्टर पॉलिसी असली पाहिजे। 4 मार्च ते 11 मार्च या दरम्यान सेफ्टी वीक सेलिब्रेट करतो। हा सेफ्टी वीक आपण सेलिब्रेट याच्यासाठी करतो की आपण लोकांची किंवा वर्कर्स किंवा एम्प्लॉईची पार्टिसिपेशन सेफ्टीमध्ये वाढावं। तर मी या आजच्या रॅलीनिमित्त सर्व इंडस्ट्रीजना आणि सर्व कामगारांना विनंती करेन की त्यांनी पूर्ण वर्षभर सुरक्षित काम करावं।